नमस्कार मित्रांनो, मी शिलाका आधार गप्पा फॅमिलीच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तुम्ही बघताय मित्रांनो, आज घाईघाईने दीदी कुठेतरी जात आहे। छान बॅग वगैरे भरून असं कुठेतरी निघाले आहे। तर दीदी कुठे जात आहे आणि का जात आहे हे बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तर तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते आता एक रेसिपी मटार कोफ्ताची। तर ती आधी तुम्ही बघा मी कशी बनवली ते। त्यासाठी मी घेतले वटाणे, छान हिरवेगार वटाणे आणले होते। बाजारात आता सध्या स्वस्त मिळतात, त्यामुळे वटाणे आणले होते मी। तर विचार केला की मटार कोफ्ता बनवूया। ते छान साफ करून स्वच्छ धुवून घेतले। त्यात कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूणच्या पाकळ्या असं घेऊन सगळं मिक्स केलं। हिरवी मिरची ही प्रमाणातच टाकली, हिरवी मिरची तिखट आहे त्यामुळे मी कमीच टाकली। हे सगळं एकत्र करून मिक्सरमध्ये वाटण करायला घेतलं आणि एकीकडे कांदा भाजला, भाजलेला कांदा आणि हे खोबरं। कांदा आणि खोबरं हे मी तव्यावर नाही भाजले, हे डायरेक्ट आगीवरती भाजले मी जाळी ठेवून, जेणेकरून ते व्यवस्थित भाजलं जातं आणि ह्याची चव वेगळी येते जरा आमटीसाठी। त्यामुळे मी ते तसं अख्खंच सोलून भाजून घेतलं आहे, त्याचे काप नाही केले। त्यानंतर लसूण, आलं आणि कोथिंबीर हे सगळं घेतलं आमटी बनवण्यासाठी। त्यानंतर हे वाटण करून घेतलं। आधी मी कोफ्तेसाठी जे वटाणे वगैरे एकत्र केले होते ते सगळे वाटून घेतलं। त्यानंतर हे मसाले वाटून घेतले, कांदा वगैरे सगळं। हे बघा मी त्याचे वेगवेगळे वाटण करून घेतले। त्यानंतर वाटण केल्यानंतर मी हे कोफ्त्यासाठीचं जे वाटण होतं त्यामध्ये मी 1 चमचा चणा डाळीचं पीठ टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेतलं। सगळं एकजीव केल्यानंतर मी त्याचे असे मुटकुळे केल्यासाठी छोटे छोटे छान कोफ्ते बनवले। बघा हे यांना कोफ्ते असं बोलतात। मी पण ही रेसिपी पहिल्यांदाच बघितली, मम्मीने शिकवली मला आणि मला आवडली, म्हणून मला वाटलं की तुमच्याशी शेअर करावं। हे बघा किती छान असे छोटे छोटे मस्तपैकी कोफ्ते बनवले। आता त्याला फ्राय करण्यासाठी एका कढईमध्ये छान असं तेल टाकलं आणि त्याला मस्तपैकी गरम होऊ दिलं। कमी गरम असल्यास ते कोफ्ते टाकले की ते फुटतात, त्यामुळे त्याला छान गरम होऊ दिलं व्यवस्थित। हे बघा तेल व्यवस्थित तापलं आहे। तेल जर थंड असेल आणि आपण त्यात ते कोफ्ते टाकले तर ते फुटू शकतात, त्यामुळे तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं छान असं। आणि मग हे कोफ्ते हळूहळू एक एक सोडायचे, जरा व्यवस्थित सोडायचे, जर तेल उडलं तर हात भाजू शकतो, त्यामुळे व्यवस्थित असे सगळे हे एक एक टाकायचे। त्यानंतर हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे, त्याला लालसर असा कलर आला पाहिजे, त्याशिवाय हे पलटी नाही करायचे। आधीच लालसर असा कलर आला तरच पलटी करायचे, म्हणजे ते व्यवस्थित शिजतात मध्ये आणि कमी गॅसवरच हे फ्राय करायचे। हे बघा किती छान असे हे खरपूस कोफ्ते झाले आहे, छान असा लालसर कलर आला आहे याला। टेस्टी झाले होते खूप, मला तर खूप आवडले हे कोफ्ते। तर इतकी छान असे हे कोफ्ते झाले आहे। चला मग आता मटर कोफ्ता कढी बनवूया। त्यासाठी मी घेतलं एका कढईमध्ये तेल, 2 पळी तेल घेतलं होतं मी आणि त्यात जिरे मोहरी टाकलं। जिरे मोहरी छान तडतडू दिली आणि मग हिंग टाकलं। हिंग टाकल्याने ही चव छान येते कढीला। हे बघा ते छान तडतडलं, हलवून घेतलं आणि मग हे जे वाटण मी केलं होतं कांदे आणि खोबऱ्याचं, ते वाटण मी त्यात टाकलं आणि छान असं हलवून घेतलं। सगळं एकजीव केल्यानंतर मी हे सगळं मिश्रण एकत्रित करून मी छान असं हलवून घेतलं। थोडा वेळ होऊ दिलं, शिजू दिलं त्याला, जेणेकरून त्याचा जो कच्चा वास असतो कांदे आणि खोबऱ्याचा तो निघून जातो आणि मिश्रण छान असं शिजतं, तेलामध्ये फ्राय होतं। हे बघा त्यानंतर मी टाकलं गरम मसाला, अर्धा चमचा हळद टाकली, काळं तिखट जे घरगुती आहे आम्ही बनवतो ते काळं तिखट मी टाकलं 1 चमचा आणि चवीनुसार मीठ आणि 1 चमचा काश्मीरी पावडर टाकली, जेणेकरून कढीला छान असा कलर येईल। हे सर्व टाकून मी पुन्हा हलवून घेतलं, छान असं एकजीव करून घेतलं। त्यानंतर मी थोडा वेळ ते शिजू दिलं। शिजल्यानंतर मला कढीसाठी रस्सा हवा होता, घट्ट अशी कढी नको होती, त्यामुळे मी पाणी वाढवण्यासाठी ते जे भांडं होतं ज्यामध्ये मी वाटण केलं त्यातच पाणी टाकून ते सगळं धुवून छान स्वच्छ त्यात टाकलं, म्हणजे जो मसाला त्याला चिकटलेला असतो तो सगळा निघतो, वेस्ट जात नाही। आणि मग मी ते त्यात टाकलं
आणि रस्सा वाढवला. हे बघा किती छान अशी ही कढी होते. छान ते हलवून घेतलं मिश्रण, एकजीव केलं. हे बघा थोड्याच वेळात उकळी आली. मस्तपैकी मसालेदार असा सुगंध येत होता. त्यानंतर हे बघा हे सर्व एक एक करून मी कोफ्ते त्यात टाकले आणि न हलवता छान थोडा वेळ असं शिजू दिलं, जेणेकरून सगळा मसाला तो रस्सा कोफ्त्यांमध्ये जाईल. थोडा वेळ शिजल्यानंतर ती कढी झाली तयार आणि मी कोथिंबीर थोडी त्यात भुरभुरली. हे बघा मटर कोफ्ता कढी आपली तयार झाली. किती छान अशी. नॉनव्हेजसुद्धा केली यापुढे. मी पण फर्स्ट टाईमच खाल्ली, मला खूप आवडली. मम्मीने बनवलेली ही रेसिपी, त्यामुळे मी तुम्हाला शेअर केली. तर मित्रांनो, मला नक्की कळवा ही मटर कोफ्ता कढी तुम्हाला कशी वाटली. बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी खूप छान लागली. आणि ही कोफ्ता कढी आम्ही बनवली होती कारण दीदी आज जाणार होत्या उज्जैनला, त्यामुळे आम्ही ही कोफ्ता कढी बनवली होती. तर मित्रांनो, लवकरच तुम्हाला उज्जैनचा व्लॉग बघायला भेटेल. तर तुम्हीही अशी मटर कोफ्ता कढी घरी बनवून बघा आणि कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, सगळीकडे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.